स्वामी समर्थ सर्वांना। आज मुलांच्या शाळेचा पहिला दिवस, सोमवार, अमावास्या, पितरांची सेवा आणि पंचमहायज्ञ, वरती गच्चीवर घास टाकणे आणि हवनसुद्धा करणे, ह्या सगळ्या सेवा मला करायच्या होत्या। त्यात मुलांची शाळा, तर इकडे चपाती करून घेतली पितरांच्या सेवेसाठी। तर तोपर्यंत सोहमनी 2 सॉक्स पाहण्यासाठी एवढा कपाटातून पसारा काढला। तर म्हटलं आज मी आजारीच पडते की काय, तर ते पण टेन्शन एवढं, त्याच्यावरून सुद्धा मी दही भाताचा उतारा करून टाकला। तर मूडच नव्हता त्याचा आज शाळेत जायला, काय माहिती। तर इकडे चपात्या झालेल्याच होत्या, थोड्याशा मुलीला करायला लावल्या, त्यात त्याने डब्बा भरायला घेतला। छान वांग्याची भाजी केलेली होती मी, तर तरी त्याचा मूडच नव्हता का, तर 2 सॉक्स सापडत नव्हते म्हणून। तोपर्यंत मी इकडे सगळा पसारा आवरून घेतला। तर एवढा दम लागलेला होता ना मला, काय सांगू। तर हे एवढा असा सगळा पसारा आवरून घेतला, घर झाडलं, मुलीच्या वेण्या पण घालून दिल्या आणि म्हटलं चला आता हवनाची सेवेला आपल्याला निवांत थोडासा वेळ भेटणार आहे। तर खाली रिक्षा आलीच होती, म्हटलं चला आता अनुष्काला आणि सोहमला खाली नेऊन रिक्षात व्यवस्थित सुखरूप बसून येऊ। तर हे असे दोघे जण छानपैकी सुखरूप रिक्षामध्ये बसले। त्यांना म्हटलं आज तुमचा शाळेचा पहिला दिवस खूप छान जावो महाराजांच्या कृपेने। तर हे असे रिक्षातून गेले। वरती आल्यावर पाहिले तर गॅलरीतच सॉक्स सापडले। एवढा जीव चिडला ना, कपडे धुवून ठेवले, कपडे वाळत घालायचे होते, तर ते कपडे वाळत घालून झाले। एवढी भूक पण लागलेली होती ना, आज मुलांना पहिले नाश्ता दिला, घरच्यांना दिला, ते कामावर निघून गेले आणि माझी तर एवढी धावपळ झाली ना। पण नंतरून दिवसभर मी रिलॅक्स असते, मुलं शाळेत जाईपर्यंत फक्त थोडी धावपळ होते। तर हे असं सगळं वरती आल्यानंतर कपडे वाळत घातले, फरशीला पोछा मारून घेतला, फरशी क्लीन केली आणि म्हटलं आज चला आज काय फरशी हळद, गोमूत्र, लिंबू, मीठ हे टाकून काय आज होणार नाही। तर म्हटलं हळदी आणि गोमूत्राचा उंबरठ्यावर पट्टा मारून घेऊ, म्हटलं तेवढं नंतरून करू संध्याकाळी। तर पितरांच्या हवनाच्या सेवेला बसले, तर हा अग्नी पेटविला, तर थोडीशी नारळाची शेंडी, गाईची गौरी आणि एक छोटीशी फुलवात घेऊन मी असं हवन पेटवत असते। आणि मग हे तिळाचं हवन मी करत असते, काळ्या तिळाचं, थोडंसं गावरान तूप टाकून पितृसुक्ताचं हवन मी करत असते। तर हे असं हवनाला बसल्यानंतर हवन सेवा घरामध्ये झाली ना, हवनाचा धूर घरात पसरला ना, तर छान निगेटिव्हिटी निघून जाते आणि हवन पात्रातून तडतडा अशा तिळा उडाल्या ना, तर घरातली निगेटिव्हिटी बाहेर पडत असती, असं आम्हाला सांगितलेलं आहे केंद्रामध्ये।